दलित काँग्रेसकरिता त्यांनी सदर रकमेचा उपयोग करावा. बाकी रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग होणार आहे. आपले बंद पडलेले बहिष्कृत भारत पत्र पुन्हा सुरू करावे अशी माझी इच्छा आहे. सद्यस्थितीचे निरीक्षण करून त्याचे लेख सदर पत्रात येतील. पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केलाय, कारण नावामुळे बरेच आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वांना समजावे हा जो आपला उद्देश आहे तो साधला जात नसे. यासाठी नाव बदलण्याचे मी निश्चित केले आहे. पत्राचे नाव जनता अर्थात पहिला अंक 30 नोव्हेंबर 1930 रोजी निघाला ठेवून त्याचे संपादकत्व श्री देवराव नाईक यांच्याकडेच राहील. सदर पत्रास वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी. थैलीच्या रकमेतील काही भाग मी चालविलेल्या बोर्डिंगांना मदत म्हणून द्यावा. वरील प्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल. राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेत जाण्या येण्याचा डॉक्टर आंबेडकरांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार असेल तर मग ही थैली कशासाठी असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरुरी होती त्यावेळी सुद्धा जेथे मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही त्या मला आज माझ्या खाजगी कामासाठी तुमच्या मदतीची जरुरी नाही. जेव्हा जरुरी लागेल तेव्हा मी अवश्य मागेन. मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे. त्या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्या वाचून राहणार नाही. परंतु लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातलाय. मला त्यांना विचारावयाचे आहे की जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट आहे. आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे. काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होत आहे. दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणीतरी मध्यस्थी केल्याने तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल. या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असे सांगण्यात येत आहे, परंतु मला तसे वाटत नाही. ज्यांना ही परिषद अपयशी होईल असे वाटत असेल त्यांना असे विचारणे आहे की या परिषदेत अपयश कसे व काय येईल. सध्या हिंदू, मुसलमान, अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्यास पाहिजे आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल दलित काँग्रेसने तसा ठरावही पास केलाय. सर्वांची एक वाक्यता आहे. मतभेद एकाच गोष्टीवर आहे व तो हा की स्वराज्य कोणत्या पद्धतीवर द्यावयाचे. अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्याही परीने सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्ता मिळेल. सर्व हिंदू मानव प्राणी मात्र स्वतंत्र असू शकतील. असे आज स्वराज्य हवे आहे. परंतु वाद आहे तो स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीने विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातीस ती राहावी या संबंधाने आहे. दलित समाज, मागासलेले वर्ग, अल्पसंख्याक वर्ग याचे समाधान करण्याचा कामी पुढारलेल्या वर्गांनी व बहुसंख्याक समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला तर आपसातला वाद मिटणे अशक्य नाही. आपल्याला आवश्यक ते मागेनच, परंतु त्याचबरोबर या देशास स्वराज्य द्यावे असा ठराव असल्यास त्यास मी पाठिंबा देणार आहे. या देशाची सर्व तऱ्हेने उन्नती होऊन हा देश उच्च पदात चढावा हे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते. शेवटी मी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करू इच्छितो व ते हे की लोकमत जागृत करणे. हे फार महत्वाचं काम आहे. काँग्रेसची चळवळ अमेरिका, जर्मनी इत्यादी साऱ्या देशभर होत आहे. तद्वतच आपल्या अस्पृश्यांचे दुःख परक्यांच्या वेशीवर टांगले पाहिजे व मी प्रमुख पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन आपले दुःख त्यांच्या पुढे मांडीन. इतकेच नव्हे तर जमल्यास लीग ऑफ नेशन्स पुढेही मी अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे व अस्पृश्यांना सध्या पोलिसाच्या व लष्कराच्या नोकरीत मज्जाब आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करीन. मला आपणा सर्वांना शेवटची एकच विनंती करावयाची आहे व ती ही की आपणा सर्वांनी एकोप्याने ऐक्याने वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडलेले आहेत. गेल्या 2-4 वर्षात एक अगदीच आगळे दृश्य माझ्या नजरेस पडले
व ते हे की दरेक मनुष्य आपणा स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो. ही फार वाईट गोष्ट आहे. यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्या पुढे इतक्या अडचणी व कामाचे इतके डोंगर पडले आहेत की त्यांच्या निवारणार्थ एक जिल्हा अगर एक इलाखा सुद्धा काही करू शकणार नाही. तर अखिल दलित बंधूंनी आपसातील मतभेद बाजूला सारून खांद्याला खांदा लावून कार्यास लागावे, यातच आपले हित आहे. माझ्या मागे डॉक्टर सोळंकी व श्री नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीस लावण्याचे कार्य आपणा सर्वांवर सोपवून मी रजा घेतो. अस्पृश्य व मुसलमानादी अल्पसंख्याक समाजात व हिंदू काँग्रेस वगैरे बहुसंख्य समाजात पडलेली तेढ अद्याप कायम आहे. निरनिराळ्या 5 अल्पसंख्याक समाजांनी एकमताने जो मसुदा सादर केला होता त्याकडे तडजोडीचा एक प्रयत्न या दृष्टीने पाहण्याऐवजी तो आम्हाला देण्यात आलेला निर्वाणीचा खलिता आहे असे समजून त्याच्या काँग्रेस व हिंदू महासभा वगैरे बहुसंख्याक वर्गाच्या प्रतिनिधींनी विरोधपूर्वक अभेर केल्यामुळे ती तेढ अधिकच वाढली आहे. का कोणास कळे, पण गांधीजींच्या विरोधाचा पारा अस्पृश्यांच्या वतीने मी केलेल्या मागण्यांच्या बाबतीत जरा खाली उतरलेला दिसतो. आपण जर निश्चयपूर्वक वागलो तर मुंडी जाईपर्यंत अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याची स्वतःची प्रतिज्ञा शब्दशः खरी करण्याचा आतताईपणा गांधीजी सुद्धा दाखविणार नाहीत असे मला वाटते. काल रात्री पुन्हा एकदा माझी व गांधीजींची मुलाखत झाली. या मुलाखतीचा योगायोग म्हैसूरचे दिवाण साहेब सर मिर्झा इस्माईल यांच्या खटपटीने घडून आला. माझ्याशी वागण्याच्या बाबतीत गांधीजींनी स्वीकारलेले धोरण अनावश्यकपणे चुकीचे आहे असे बऱ्याच तिराईत व निपक्षपाती गृहस्थांना वाटतंय. गांधीजींच्या वागण्यात ज्यांना चूकच दिसत नाही असे महात्मा वेडे लोक, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळाल्यास आपले हुकुमी बहुमत आपल्या हातात राहणार नाही अशी ज्यांना आपमतलबी भीती वाटत असे, हिंदू प्रतिनिधी सोडून दिले तर गांधीजींनी माझ्या बाबतीत स्वीकारलेले धोरण निपक्षपातीपणाचेही नाही व मुत्सद्दीपणाचेही नाही ही गोष्ट ओळखणारी विचारी मंडळी येथेही बरीच आहेत. गांधीजींनी मला विचारले की तुम्ही अस्पृश्यांच्या हितसंरक्षणासाठी ज्या मागण्या सादर केल्या आहेत त्यात कमी अधिक फेरफार करण्यास तुम्ही तयार व्हाल काय? यावर मी म्हणालो, कोणताही यथायोग्य फेरबदल करण्यास मी व माझे इतर सहकारी मित्र व अस्पृश्य समाजातील विचारी पुढारी नेहमीच तयार आहोत असे आपण बेलाशक धरून चालावे. हे ऐकून गांधीजींनी आपली नवी योजना माझ्या पुढे मांडली. त्यांच्या या योजनेप्रमाणे संयुक्त मतदार पद्धतीनुसार सार्वत्रिक निवडणुकाकरिता उभा राहिलेला एखादा अस्पृश्य वर्गीय उमेदवार जर निवडून आला नाही तर त्याने कोर्टात फिर्याद दाखल करावी व कोर्टाला असे सिद्ध करून दाखवावे की मी व माझ्या विरुद्ध उभा राहून निवडून आलेला हा स्पृश्य वर्गीय उमेदवार हे आम्ही दोघेही इतर सर्व बाबतीत सारख्या योग्यतेचे असूनही केवळ माझा अस्पृश्य जातीयत्वामुळे मी निवडून न येता हा निवडून आला. कोर्टाला ही गोष्ट पटून त्याने तसा निर्णय दिल्यास स्पृश्य वर्गीय हिंदू प्रतिनिधींचा निवड कोर्टाला ही गोष्ट पटून त्याने तसा निर्णय दिल्यास स्पृश्य वर्गीय हिंदू प्रतिनिधींची निवड रद्द करण्यात यावी व त्याच्या जागी कोर्टाच्या निकालाने ठरलेल्या पण हिंदू बहुमताने पराजित झालेल्या या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात यावी. ही योजना इतकी विलक्षण अव्यवहार्य आहे की ती सुचविण्यास केवळ गांधीजीच धजू शकले. मी क्षणमात्र हसलो. मला वाटले की गांधीजींचा हा एक विनोद आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तशी थट्टा मस्करी अगर विनोदाची छटा दिसली नाही. त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न केला की माझी योजना तुम्हाला कशी वाटते? मी शांतपणे प्रश्न केला की बिलकुल पटत नाही. त्यांनी विचारले का? मी म्हटले की आपली ही योजना अत्यंत अव्यवहार्य आहे म्हणून. झाले,
आमची ही मुलाखत येणेप्रमाणे निकालात निघाली. मी गांधीजींचा निरोप घेऊन परत आलो. पण या निष्फळ ठरलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या बाबतीत काही एक आशेचे किरण दिसू लागले. मी देतो तेवढ्यावर अस्पृश्य समाजाने कृतज्ञतापूर्वक संतुष्ट राहिले पाहिजे. अधिकोत्तर त्यांना या बाबतीत प्राण गेला तरी काही सुद्धा मिळू देणार नाही. सार्वत्रिक मतदानाच्या हक्काशिवाय म्हणजे ॲडल्ट सफरेज, अस्पृश्यांकरिता राखीव जागांची वगैरे कसलीही खास व कायदेशीर सवलत मिळता कामा नये, कारण त्यात त्यांच्यात घात आहे वगैरे प्रकारच्या आपल्या जुन्या व आरंभीच्या विचारसरणीत ते फेरबदल करू शकतात. अव्यवहार्य का असेना, पण कसल्या तरी निराळ्या व खास अशा कायदेशीर योजनेची कल्पना ते संभवू शकतात. ही गोष्ट तसे पाहू जाता काही कमी आशादायक नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, पण अस्पृश्यांकरिता हिंदूहून वेगळे असे मी काही सुद्धा मिळू देणार नाही. या आपल्या निश्चयापासून गांधीजी ढळू शकतात एवढेच या मुलाखतीने सिद्ध केले. गांधीजींनी आरंभीच आपले प्राण पणास लावण्याची प्रतिज्ञा या बाबतीत तरी निदान करावयास नको होती. दुसरा आमच्या समोर असलेला चर्चेचा विषय म्हणजे हिंदू प्रतिनिधी व सरकार यामध्ये हिंदुस्थानची राजकीय प्रगती कोणत्या पद्धतीवर झाली पाहिजे या बाबतीत उत्पन्न झालेला लढा होय. सरकार तूर्त फक्त प्रांतीय स्वायत्तता देण्याच्याच विचारात आहे. मध्यवर्ती सरकारची जबाबदारी हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्यास सरकार आजच तयार नाही. पण या भांडणामुळे या जबाबदारीच्या स्वराज्याची अंतिम मर्यादा कोणती व संरक्षक बंधनाचे निश्चित स्वरूप काय हा जो मुख्य महत्वाचा प्रश्न तो तसाच बाजूला पडून राहिलाय. आम्ही अल्पसंख्याकांनी असे धोरण स्वीकारले की जबाबदारीचे स्वराज्य अर्थात प्रांतिक व मध्यवर्ती आम्हालाही पाहिजे, पण जाती विशिष्ट प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत त्याच्या तपशिलाचा विचार करता येत नाही. 5 नोव्हेंबरला दुपारी सर्व प्रतिनिधींना राजेसाहेबांमार्फत चहा पार्टीचे आमंत्रण होते. गांधीजींनी आदी करून सर्व हिंदू संस्थानिक व युरोपियन प्रतिनिधी हजर होते. बादशहाशी 2-4 शिष्टाचाराचे शब्द बोलण्यासाठी सरासरी 8 ते 10 इसमांची आधीच निवड करण्यात आली होती. मी त्यापैकी एक होतो. राजेसाहेबांशी बोलण्याकरिता जाण्याची जेव्हा मजवर पाळी आली तेव्हा लहानपणी पहिल्या दिवशी मास्तरांसमोर उभे राहताना जसे वाटत होते तसे मला वाटू लागले. राजेसाहेबांशी काय बोलावे व त्यांना काय सांगावे हेच मला समजेना. क्षणभर मी अगदी गोंधळल्यासारखा झालो. पण राजेसाहेबांनी माझी काळजी दूर केली. त्यांनीच प्रथम हिंदुस्थानातील अस्पृश्य जनतेची एकंदर परिस्थिती व आयुष्यक्रम कशा प्रकारचा आहे या संबंधी विचारपूस केली. मी त्यांना शक्य तितक्या थोड्या पण किंचित शब्दात अस्पृश्य जनतेच्या परिस्थितीची माहिती सांगितली. खुद्द राजेसाहेबांच्या ऐकिवात मी सांगितलेल्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी असाव्यात असे मला वाटत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले. मी सांगितलेली हकीकत ऐकत असताना त्यांचे ओठ व हातपाय थरथर कापत होते. इतका त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. माझे शिक्षण कसे व कोठे झाले, माझे वडील काय करत होते वगैरे विचारपूस राजेसाहेबांनी अगदी आस्थापूर्वक केली. परवा मुख्य प्रधानाबरोबरही माझे बराच वेळ बोलणे झाले. सर्वसाधारण परिस्थितीचा व तिला धरून अस्पृश्य समाजाला कोणत्या गोष्टी हितावह होतील या संबंधीचा या मुलाखतीत आम्ही विचार विनिमय केला. गेल्या 10 तारखेला इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या सभागृहात माझे भाषण झाले. अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू ब्रिटिश जनतेसमोर मांडण्याची संधी द्यावी या हेतूने हा कार्यक्रम मुद्दाम ठरविण्यात आला होता. मी माझ्या भाषणात अस्पृश्यांच्या वतीने पुढे मांडण्यात आलेल्या मागण्यांची आवश्यकता व उपयुक्तता आजच्या परिस्थितीत का व कशी आहे याचे सप्रमाण विवेचन केले. सर महम्मद शफींनी मुसलमानांची बाजू मांडली. सरदार उज्ज्वल सिंग शिखांच्या वतीने बोलले. सर हर्बर्ट कार यांनी युरोपियन समाजाच्या मागण्यांचे समर्थन केले.
हा कार्यक्रम चांगला यशस्वी झाला.